जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलंच होतं की आम्ही गाणगापूरमध्ये आलेलो आहोत आणि दुसऱ्या दिवशी आमची सकाळ अशी काहीशी झाली। सगळ्यात आधी आम्ही इकडे नाश्ता करायला आलो, त्यानंतर आम्ही गेलो होतो त्रिवेणी संगमावरती आणि खूप जास्त अंतर नसल्यामुळे आम्ही इकडे ऑटो केली होती। दत्त महाराजांचं निर्गुण मठ आणि त्रिवेणी संगम या दोघांमध्ये फक्त 3 किलोमीटरचं अंतर असल्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं आणि सकाळच्या वेळेतही आम्हाला खूप जास्त फ्रेश वाटत होतं। सगळ्यात अगोदर तर आम्ही निघालो होतो संगमावरती आणि माऊला तिकडे जाऊन खूप जास्त मजा मस्ती करायची होती आणि ती खूप जास्त एक्साइटेड होती। घरूनच आंघोळ्या करून आल्या असल्यामुळे ना इकडे त्रिवेणी संगमावरती फक्त तोंड हातपाय धुतले आणि माऊला इकडे आंघोळ करायची होती। आता तुम्हाला तर दिसतच असेल की माऊचं कुठेही जाऊ पण मस्ती ही नेहमी ठरलेलीच असते। तोंड हातपाय धुवून झाल्यानंतर पानफुल वाहिलं, नमस्कार केला, त्यानंतर आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये आणि मंदिरात इतकं छान वाटतं ना, खूप जास्त फ्रेश वाटतं। त्यानंतर मी आले होते औदुंबरांचं जिथं मोठं वृक्ष आहे, जिथं की लोक पारायण करायला बसतात, इकडे दर्शन घेतलं आणि फायनली आलो हे म्हणजे भस्म डोंगराकडे। असं म्हणतात की इकडं पूर्वी काळात यज्ञ चालायचे आणि तिकडेच हा भस्म तयार झालेला होता आणि असंही म्हटलं जातं की हे दगडावर दगड असे 5 दगड रचले की मनातली इच्छा पूर्ण होते आणि माऊनी काय मागितलं होतं माहिती नाही, पण माऊने हे दगड रचून दाखवले। त्यानंतर निर्गुण मठामध्ये आलो होतो आणि इकडे मिळालेला प्रसाद हा माऊला खाऊ घातला आणि असं घेतलं दर्शन। तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा। बाय।